नमस्कार. पुण्यातल्या कुठल्याही व्यासपीठावर यायचं आणि वक्तव्य करायचं किंवा भाषण द्यायचं म्हणजे अर्थात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे एकतर मराठीतच बोलायचं आणि दुसरी म्हणजे भाषणाच्या तिसऱ्या वाक्याला जर प्रेक्षकांचा हशा मिळवला नाही तर तो फाऊल धरला जातो. अर्थात हे मी नाही, पु ल देशपांडे म्हणायचे. पण असो, माझं नाव अर्चना श्रीकांत निपाणकर. मी मूळ नाशिकची आहे आणि मी नाशिकलाच एकत्र कुटुंब पद्धतीत लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे तिकडे माझे आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, माझे भावंड असे आम्ही सगळेच लहानाचे मोठे झालो. माझे बाबा श्रीकांत निपाणकर हे टेबल टेनिस चॅम्पियन होते आणि माझी आजी मालती निपाणकर ही शास्त्रीय संगीताची गायिका होती, शास्त्रीय संगीत गायिका होती. त्यामुळे ज्या कुटुंबात जिथे बाबा माझे खेळाडू म्हणजे खेळ आणि माझी आजी गायिका कला, अशा दोन विभिन्न क्षेत्रातली माणसं होती. त्यामुळे अर्थात आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मी आणि माझ्या बाकी भावंडांना कोणतं करिअर चूज करायचं याची पूर्णतः मुभा होती. कारण आम्ही हे सगळं बघतच लहानाचे मोठे झालो. माझे बाबा म्हणजे ते खेळाडू असल्यामुळे त्यांचं स्पोर्ट्समन स्पिरिट, कोणत्याही गोष्टीसाठी हार न मानणं, त्यांचा मिश्किल स्वभाव, खाण्याची आवड, असे सगळे संस्कार आमच्यावर लहानपणापासून होत गेले. आणि दुसरीकडे माझी आजी जी कलेची अगदी खूप छान प्रकारे साधना करायची, म्हणजे सकाळी लवकर उठणे, रियाज करणे, आपल्या कामालाच आपलं दैव मानणे, हे सगळं माझी आजी करत होती, जे आम्ही लहानपणापासून बघत होतो. त्यामुळे नकळतच हे असे संस्कार आमच्या सगळ्यांवर होत गेले. आजीचा रियाज, आजीचे क्लासेस, त्यामुळे सकाळपासनं सूर, लय, ताल असे सगळ्याचे संस्कार आमच्यावरती होत होते आणि माझ्या मनात एक वेगळंच विश्व निर्माण करत होते. मला लहानपणापासूनच संगीताची खूप आवड होती, त्यामुळे संगीत तर चालूच होतं आणि त्याचबरोबरीने शाळेत किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेत किंवा नाटकात, गायन स्पर्धा, कविता वाचन, या अशा अनेक गोष्टींमध्ये मी सहभागी होत होते आणि तेवढाच काय तो माझा अभिनयाशी संबंध होता. त्यामुळे यानंतर माझा प्रवास हा गाणं आणि शिक्षण असा दोन्ही सुरू होता. पण मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली होते, त्यामुळे अर्थात एका मध्यमवर्गीय कुटुंबात साधारण सगळ्यांचे जसे विचार असतात तसेच माझ्या आईवडिलांचे सुद्धा विचार होते. माझ्या बाबांची खूप इच्छा होती की मी CA किंवा CS हे करावं, कारण अर्थातच त्या क्षेत्राला मरण नाही आहे आणि तिथे हे क्षेत्र अनसर्टन नाही आहे, जिथे फिक्स्ड इन्कम आहे, सर्टन आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला हे काही ठराविक पैसे घरी येणारच, म्हणून त्यांची अशी इच्छा होती. पण अर्थात मी कला क्षेत्र जरी निवडलं असतं तरी त्यांची काही हरकत नव्हती. पण त्यांची इच्छा म्हणून मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली आणि साईड बाय साईड मी गाण्याचं शिक्षण घेत होते. पण गाण्याचं शिक्षण घेत असताना मी शास्त्रीय संगीत शिकले, मी विशारद झाले आणि त्यानंतर एक संगीताचा वेगळा ढंग, एक वेगळा अंग शिकायचा म्हणून मी नाट्यसंगीत शिकायला लागले. आणि त्यावेळेला मला खूप वेगळे असे दिग्गज कलाकार माझे गुरु म्हणून लाभले आणि तेव्हाच मी ठरवलं की आता मला गाणं ह्याच्यातच पुढे गाणं हेच मला प्रोफेशन म्हणून निवडायचं आहे आणि हाच प्रवास सुरू करायचा आहे. गाणं हे मी ठरवलं होतं की इथून पुढचा प्रवास हा माझा गाण्याचाच असेल. पण जसं इकडे आहे की लेट लाईफ सरप्राईज यू, तसंच काहीसं झालं आणि मला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. आणि हे माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं, खूप कारण मी हे ठरवलं नव्हतं. मी अभिनय करत होते, मी राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा या सगळ्यामध्ये भाग घेत होते, पण अभिनय म्हणजे काय असतो तो जवळून बघण्याची संधी मला मिळाली. आणि असं माझ्या आयुष्याने मला एक वेगळं सरप्राईज दिलं, एक वेगळी कलाटणी मिळाली. त्यामुळे मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या अनुभवानुसार आत्तापर्यंत माझ्या आयुष्याने खूप वेगवेगळे सरप्राइजेस दिले, तसं त्यातलं हे एक सरप्राईज. आणि मग मी जसे लाखो लोक आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई या मायानगरीत जातात, तसं मी सुद्धा या मायानगरीत गेले. त्या लाखो हजारो लोकांमधलीच मी एक होते आणि मी माझं स्वप्न पूर्ण करत होते.
असं म्हणतात की काम मिळण्यासाठी एक स्ट्रगल करावं लागतं, खूप स्ट्रगल करावं लागतं. तसं मला काम तर मिळालं, पण माझ्या बाकी गोष्टींचं स्ट्रगल सुरू झालं. मग मुंबईत आले आणि मुंबईनी मला खूप शिकवलं, मला घडवलं. लढायचं कसं, उभं राहायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप मुंबईनी शिकवल्या. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच मी 22व्या वर्षी मुंबईला गेले, त्यामुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट मला या सगळ्यात जाणवली की घर आणि काम ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सांभाळणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही आहे. मग ती घरातली गृहिणी असो किंवा ती काम करणारी स्त्री असो किंवा दोन्ही गोष्टी करणारी असो, त्या दोन्ही गोष्टी करणं हे फार अवघड आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तर असं सगळं मला मुंबईनी खूप शिकवलं. आणि माझा पहिला प्रोजेक्ट म्हणजे माझं पहिलीच जी सिरियल होती तिचं नाव होतं कारे दुरावा. त्यात मी एक असं पात्र साकारत होते की जे माझ्याहून अतिशय विरुद्ध आहे, वेगळंच आहे. आणि कॅमेरा, लाईट्स, स्टेज, मेकअप, पडदा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लार्जर दॅन लाईफ वाटतात, त्या लार्जर दॅन लाईफ असलेल्या गोष्टी मी खूप जवळून बघायला लागले, अनुभव घ्यायला लागले. आणि तेव्हा मला समजलं की ह्या लार्जर दॅन लाईफ वाटणाऱ्या गोष्टी ह्या खूप दिसायला जरी ग्लोरियस असल्या, खूप छान असल्या, अट्रॅक्टिव्ह असल्या, तरी त्याच्या मागचे खूप वेगळे कष्ट घ्यावे लागतात. मग अर्थात 13-13 तास काम करणं, कामाची अनिश्चितता, प्रेक्षकांच्या अपेक्षा, मग कुठला पण एक प्रोजेक्ट संपल्यानंतर पुन्हा शून्यापासून सुरुवात करणे, परत स्वतःला प्रूव्ह करणे, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात ह्या मी जवळून बघायला लागले. अर्थात सुरुवातीला मला काम येत नव्हतं, मी शिकतच होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बऱ्याचदा जसं लहानपणापासून माझ्यावर संस्कार होत गेले, तसेच माझ्यावर कामाचे सुद्धा संस्कार होत गेले. आणि माझे जे सहकलाकार होते ते सहकलाकार मला नशिबाने खूप चांगले लाभले. आणि त्यांच्याकडे बघून, त्यांची प्रोसेस बघून, त्यांचे विचार बघून, त्यांना काम करताना बघून मी त्यांच्याकडनं जास्तीत जास्त मला जितक्या गोष्टी घेता आल्या तितक्या मी घेत राहिले. आणि अर्थात प्रत्येकाकडून खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. मग ते सिनियर असो किंवा ज्युनियर असो, कोणीही असो, त्या प्रत्येक माणसातनं काही ना काहीतरी गोष्टी घेण्यासारख्या होत्या, ज्या मी घेत गेले, मी स्वतःत आत्मसात करत गेले आणि माझ्या प्रवासाला मी सुरुवात केली. त्यामुळे असा खूप वेगळा मला अनुभव आला आणि तिथून माझं आयुष्य बदललं. त्यातले काही क्षण आहेत जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. मी एक नाटक करत होते आणि त्यावेळेला मला माझ्या फॅननी माझं हे चित्र असं काढून दिलं. तर अशा प्रकारचे खूप वेगवेगळी लोकं ह्या प्रवासात मला भेटलीत. माझा हा पहिला शो जे कमर्शियल नाटक, माझं असं पहिलं नाटक जे हाऊसफुल झालं. आणि हाऊसफुल असणं म्हणजे काय, जिथे सगळे पूर्ण ऑडिटोरियम भरलं आणि त्यांच्यासमोर या चांगल्या कलाकारांबरोबर परफॉर्मन्स देणे किंवा परफॉर्म करणे हे माझ्यासाठी खूप वेगळं आणि छान होतं. त्यामुळे हे असे 2च क्षण मला तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटले, सो मी ते केले. आणि मग मला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे आणि ते म्हणजे कला. तर अर्थात कला हे माझ्या आयुष्य घडवण्यात, माझं आयुष्य जे आत्तापर्यंत माझा प्रवास सुरू आहे, सुरू राहणार आहे, ह्याच्यात सगळ्यात मोठं योगदान हे कलेचं आहे. अर्थात माझी फॅमिली, मुंबई ह्या सगळ्याचं खूप मोठं योगदान आहेच, पण कला, तर कला तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक खूप वेगळा दृष्टिकोन देऊन जातं. कला अर्थात तुम्ही ते प्रोफेशन म्हणून चूज करा किंवा प्रोफेशन म्हणून चूज करू नका, पण कला हे एक खूप महत्त्वाचं माध्यम आहे. इट्स अ मीडियम ऑफ ग्रोथ, इट्स अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. ज्या तुम्हाला भावना अशा व्यक्त करता येत नाही आहे त्या तुम्ही तुमच्या कलेमार्फत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि तुमचा दृष्टिकोन गोष्टींकडे बघण्याचा खूप बदलतो. जसा एखादं पात्र स्वीकारत असताना त्या पात्राचा अभ्यास पूर्ण त्याचा अभ्यास केला जातो. जसं की त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ, त्याचा भविष्यकाळ, की तो काय असेल, तो कसा असेल, त्याची गोष्ट काय असेल, तो असा का वागत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता म्हणजे आपलं प्रोफेशन हे आपल्या पर्सनल लाईफवरती कसं अफेक्ट करायला लागतं आणि आपण त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. त्यामुळे कुठलाही माणूस आपल्याशी चांगला वागो किंवा वाईट वागो, तो असा का वागतोय ह्या गोष्टीचा विचार आपण करायला लागतो. म्हणून मी
मला सांगावंसं वाटेल की तुमचा पर्स्पेक्टिव्ह गोष्टींकडे पाहण्याचा खूप बदलतो. तुमचं माइंड जे आहे ते खूप वेगळ्या प्रकारे ओपन अप होतं असं मला वाटतं. आणि त्या कलेसाठी तुमचं प्रोफेशन असेल तर अर्थातच त्याच्यामागे घ्यावे लागणारे कष्ट, सगळी कामाची अनिश्चितता, वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण जर ते तुमचं प्रोफेशन नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच थोडासा वेळ का होईना जी कला तुम्हाला आवडत असेल, मग चित्रकला, गायन, नृत्य, ज्या काही कला ज्या तुम्हाला जवळच्या वाटतात, ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, तर मला असं वाटतं की ह्या तुम्ही केल्या पाहिजे. कारण माझ्या जनरेशनच्या किंवा माझ्या आधीची जनरेशन किंवा नंतरची जनरेशन, मला असं वाटतं की आत्ताच्या काळात डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलं आहे. कारण मी खूप माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना खूप जवळून बघत असते आणि मला माहिती आहे की आत्ताची वाढती स्पर्धा, आत्ताची वाढती कॉम्पिटिशन, टेन्शन, स्ट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर आपण कलेला, कुठलीही कला जी तुम्हाला आवडती आहे, जर ती तुम्ही केलीत, जर ती तुम्ही जोपासण्याचा प्रयत्न केलात रोज, तर ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता असं मला खूप वाटतं. कारण कुठली कला, जसं मी गायन, संगीत शिकले आहे, तर असं म्हणतात की संगीत हा एक उत्तम मार्ग आहे, देवाशी कनेक्ट करण्याचा खूप उत्तम मार्ग आहे, देवापर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला मार्ग आहे. पण अर्थात मी तिथपर्यंत नाही पोचले. पण जेव्हा मी माझ्या कलेची जोपासना करत असते किंवा जे काही मी गात असते, ज्या गोष्टी करत असते, त्यातनं हे मात्र नक्की आहे की मी एका वेगळ्याच जादुई विश्वात असते आणि मी जिथे सगळं विसरते आणि मी त्या गोष्टी करत असते. आणि अभिनयाचं सुद्धा तसंच आहे. कुठलंही पात्र साकारताना त्या वेगळ्या जगात जाऊन आपण त्या पात्राचा अभ्यास करतो आणि त्यातनं आपण खूप गोष्टी शिकतो. तर अर्थात हे एका म्हणजे अभ्यासपूर्वक तर आहेच, पण हे एका ध्यानासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझी तुम्हाला अशी कळकळीची सगळ्यांनाच विनंती आहे की कुठलीही कला जी तुम्हाला जोपासायची आहे, जी तुम्हाला आवडती आहे, ती तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनटं काढा, अर्धा तास काढा, 2 तास काढा, कितीही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा काढा, पण नक्की तुम्ही याचा सगळ्याचा अभ्यास करा. आणि अर्थात ही एक स्लाईड मला ह्याच्यात ॲड करावीशी वाटली, कारण सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, सेल्फ लव्ह, सेल्फ अंडरस्टँडिंग, सेल्फ डिस्कवरी, सेल्फ एक्सप्लोरेशन. तर सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, तर कोणतीही कला जोपासत असताना तुम्हाला काय आवडतं किंवा तुमचं पॅशन काय आहे, ह्या गोष्टींचा उलगडा होतो आणि खूप गोष्टी समजत जातात. जसं मला संगीत शिकत असताना आणि अभिनयसुद्धा शिकत असताना मला असं वाटलं की या दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात करायला आणि म्हणजे मला दोन्ही गोष्टींमध्ये तेवढाच आनंद मिळतो. मला आज गातानाही तेवढाच आनंद मिळतो आणि आज मला अभिनय करताना सुद्धा तेवढाच आनंद मिळतो. त्यामुळे एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मला वाटतं. आणि अगेन सेल्फ ग्रोथ, जे मी तुम्हाला सांगितलं की तुमची खूप वेगवेगळ्या प्रकारे ग्रोथ होते. जसं आता मी हे क्षेत्र निवडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी होती ती म्हणजे फॅमिली सपोर्ट. आणि घरातनंच माझ्यावर हे असे वेगळ्या प्रकारचे आणि छान असे संस्कार होत गेले आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट हा मला मिळत गेला. त्यामुळे कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडणार असाल, अर्थात ते कोणतंही असू शकतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट हा प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा मी सुद्धा आता मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की आईबाबांचं बऱ्याचदा ऐकलं जात नाही. असं वाटतं की घरातनं एखादा सल्ला मिळतो आणि तेव्हा असं वाटतं की नाही हे असं नाही आहे, असं नसतं. पण आता जेव्हा ओव्हर द इयर्स मी आता या प्रवासात जेव्हा पुढे आले तेव्हा मला खूप गोष्टी कळल्यात की फॅमिली सपोर्ट, फॅमिलीचं, आईबाबांचं दृष्टिकोन आपल्याबद्दलचा हा किती महत्त्वाचा आणि खूप गरजेचा असतो असं मला वाटतं. त्यामुळे फॅमिली सपोर्ट हा भयंकर भयंकर महत्त्वाचा आहे. आणि मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटेल की कुठलंही क्षेत्र आपण जेव्हा निवडत असतो किंवा साधं आपण एखादं कॉलेज निवडत असतो तर आपण खूप विचार करतो की कुठली युनिव्हर्सिटी चांगली आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीत आपण गेलो तर आपली पुढे कशी प्रगती आहे किंवा पुढे कसा प्रवास आहे, आपण ह्या सगळ्याचा विचार करतो. तर हे क्षेत्र निवडताना सुद्धा तुम्ही नक्की विचार करा. जर तुम्हाला हे क्षेत्र निवडायचं असेल, जर तुम्हाला इकडे काम करायचं असेल, तर तुम्ही नक्की या क्षेत्राचा
पुन्हा एकदा विचार करा. कारण सगळीकडेच मला असं वाटतं की सगळीकडेच खूप कष्ट आहेत. कष्ट आपण सगळेच जण घेतो आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इथे ती म्हणजे पेशन्स. कुठल्याही प्रकारे आपला पेशन्स हालू न देणे. चांगलं काम करायचं असेल आणि आयुष्यभर काम करायचं असेल तर पेशन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. कष्ट, कामाची अनिश्चितता आणि हे सगळं तर आहेच. त्याच्यामुळे पेशन्स, कष्ट आणि शांत राहणे, कुठलाही मेंटली इम्बॅलन्स न होऊ देणे, ह्या काही गोष्टी ह्या क्षेत्रात येण्याकरता खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की विचार करा. आणि माझ्यातलं मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटेल की माझ्यात एक गायिका आणि माझ्यात एक अभिनेत्री अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा माझ्यातली अभिनेत्री माझ्यातल्या गायिकेला प्रश्न विचारते किंवा माझ्यातली गायिका ही माझ्यातल्या अभिनेत्रीला प्रश्न विचारते की का रे दुरावा. तर माझा हा प्रवास आत्तापर्यंतचा हा असाच आहे. खूप सुंदर आहे माझा प्रवास आणि मी माझ्या प्रवासात आज खूप आनंदी आहे, समाधानी आहे आणि मला हेच करायचं आहे पुढे जाऊन. पण त्याबरोबर येणारे सगळे जे चॅलेंजेस आहेत ते मी स्वीकारायला तयार आहे. आणि हे सगळं मी माझ्या घरातनंच शिकले, माझ्या बाबांकडून शिकले की काहीही झालं तरी न थकता दटून राहणे, फाईट करणे, कितीही प्रकारचे चॅलेंजेस आले तर त्याला सामोरं जाणं, असं मी माझ्या घरनंच हे सगळं शिकत होते. आणि कुठली गोष्ट करताना ती अभ्यासपूर्वक करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. त्यामुळे आत्तापर्यंतचे जे मला अनुभव आले होते, मी आत्तापर्यंत त्यांच्याकडून जे जे काही शिकत होते ते सगळं मी तुमच्याबरोबर इकडे आज शेअर केलं आणि मला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच.